18 लोकमत जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी स्पेनमधून. स्पेनच्या काही हॉस्पिटल्समध्ये लसीकरण केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री तरुण नागरिकही लसीकरणासाठी रांगा लावताना दिसत आहेत. 2 आठवड्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर रात्री गर्दी कमी असल्यानं लसीकरण पटकन होत असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 16 वर्षांवरील मुलांचं लसीकरण सोमवारपासून सुरू करण्यात आलंय. लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी जो बायडन प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस डेट्रॉईटमध्ये आल्या होत्या आणि लसीकरण न केलेल्या नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचा, त्यात जीव गमावण्याचा धोका अधिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. आतापर्यंत 16 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय, पण हे प्रमाण वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये गेल्या वर्षी लसीकरण नाकारलेल्या नागरिकांचं प्रमाण 90% असल्याचं त्यांनी सांगितलंय. थायलंडमधल्या मंदिरांनी कोरोनामुळे जीव गमावलेल्या नागरिकांवरती विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतलाय. थायलंडमध्ये सातत्यानं कोरोना संक्रमणात वाढ होत आहे. पीपीई किट घालून दफनविधी केले जात आहेत. आतापर्यंत 100हून अधिक मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. 2022च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये चीनची निर्मिती असलेल्या सिनोवॅक्सचे 55 कोटी डोस विकत घेण्याचा प्रस्ताव कोवॅक्स मोहिमेअंतर्गत घेण्यात आलाय आणि त्यासाठी 2 औषध कंपन्यांशी खरेदी करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव एकीकडे वाढत असताना लस खरेदीचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. लस तुटवडा, लसींचं असमान वितरण समस्या जगभरात भेडसावत असताना या निर्णयामुळे उत्तर मिळू शकणार आहे. फ्रान्समधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत लस घेण्याचे आदेश फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी दिले आहेत. तसंच सर्व नागरिकांना देखील लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. फ्रान्समध्ये डेल्टा या व्हेरियंटमुळे संसर्गाचं प्रमाण जे आहे ते पुन्हा वाढू लागलेलं आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त फ्रान्समध्ये पुन्हा एकदा सर्व काही खुलं करण्यात आलं आणि त्यानंतर संसर्गात वाढ झाली. फ्रान्समधील जवळपास 40% नागरिकांचं लसीकरण झालंय. आरोग्य कर्मचारी, नर्सिंग होममधील कर्मचारी आणि कामगार किंवा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे स्वयंसेवक यांनी लस घेणं अत्यावश्यक आहे असंही त्यांनी म्हटलंय. लस घेण्यास नकार दिला तर ग्रीसमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित केलं जाईल असं नव्या नियमावलीत म्हटलंय. पंतप्रधानांनी सोमवारी ही नवी नियमावली जाहीर केली आहे. 16 ऑगस्टपर्यंत लसीसाठी नोंदणी न केल्यास नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम सप्टेंबरमध्ये लागू केला जाईल. शुक्रवारपासून ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व व्यावसायिक अंतर्गत हॉल्स, बार, सिनेमागृह आणि थिएटर्स फक्त लसीकरणासाठीच उपलब्ध असतील. सर्व पर्यटन स्थळं, बेटं आणि देशभरात हे निर्बंध लागू असतील. जून महिन्याच्या अखेरीसपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बार, रेस्टॉरंट मालकांचा हलगर्जीपणा आणि डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होतीये. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही इंग्लंडमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होतील यावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शिक्कामोर्तब केलंय. जुलै 19 पर्यंत देशातील सर्व प्रौढांना लसीचा किमान एक तरी डोस देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करतंय आणि त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मात्र गरज पडल्यास परत निर्बंध लावण्याची शक्यता देखील त्यांनी फेटाळून लावली आहे. कमी प्रतिकार शक्ती असलेल्यांना लसीचा 3रा डोस द्यायला इस्रायलमध्ये सुरुवात झाली. इस्रायलमध्ये नुकत्याच नवीन व्हेरियंट जो आहे तो त्याचा संसर्ग झाल्याचं बघायला मिळालं आणि त्याचा सामना करण्यासाठी फायझर बायोटेक लसीचा 3रा डोस देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला. मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊनही इस्रायलमध्ये रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होतीये. लहान मुलांमध्ये आणि लस न घेतलेल्या टीनेजर मुलांमध्ये देखील नव्या व्हेरियंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा 3रा डोस देण्याची परवानगी मिळावी यासाठी फायझर लसीचे अधिकारी अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. बूस्टर शॉटची गरज लागू शकते असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या सर्वोच्च वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं होतं आणि त्यानंतर ही भेट होणार आहे. लसीचे 2ही डोस झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत हा बूस्टर डोस घेणं आवश्यक असेल.
अमेरिकेच्या पश्चिम भागात प्रचंड उष्णता वाढली आणि वणवेही पेटले। कॅलिफोर्निया आणि ऑरेगॉनमध्ये वणव्याचं प्रमाण सर्वात अधिक आहे। उष्णतेच्या लाटेमुळे विजेच्या तारा वितळण्यास सुरुवात झाली आहे। कॅलिफोर्नियाच्या द बेकवाउथ कॉम्प्लेक्समध्ये यावर्षीचा सर्वात मोठा वणवा लागलाय। हा वणवा नेवाडा राज्यापर्यंत पोहोचलाय आणि त्यामध्ये जवळपास 140 एकर जमीन जळून खाक झाली आहे। ऑरेगॉनमध्ये लागलेला वणवा जवळपास 4000 एकरवर पसरला आणि त्यामुळे अग्निशमन दलानं कर्मचाऱ्यांची आणखी कुमक मागवली आहे। इथल्या काही भागांमध्ये रहिवाशांना घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले। अमेरिकेच्या पश्चिम भागात असे वणवे लागले आहेत। मात्र आता आगीचा भडका कमी झाल्याचा आणि तापमानातही काहीशी घट झाल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलाय। सुप्रीम कोर्टाने केपी शर्मा ओली यांना पदमुक्त करून शेर बहादूर देउबा यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा आदेश नेपाळच्या राष्ट्रपतींना दिलाय। सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींच्या संसदेचं विभाजन करण्याचा निर्णय दुसऱ्यांदा रद्द केलाय। केपी शर्मा ओली यांच्या शिफारशीवरून 5 महिन्यांपूर्वी राष्ट्रपती भंडारी यांनी 22 मेला संसद दुसऱ्यांदा बरखास्त केली होती। 12 आणि 19 नोव्हेंबर या दिवशी मध्यरात्री निवडणुकांची घोषणा देखील करण्यात आली होती आणि त्याच विरोधात सुप्रीम कोर्टात 30 याचिका दाखल झाल्या होत्या आणि त्यावर हा निर्णय देण्यात आला। केपी शर्मा यांचं सरकार सध्या अल्पमतात आहे। दक्षिण इराकमध्ये अल हुसेन टीचिंग हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये आग लागली। यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली आहे। या सगळ्यांचे मृत्यू होरपळून झाल्याची माहिती मिळते। हा वॉर्ड 3 महिन्यांपूर्वीच उघडण्यात आला होता। या वॉर्डमध्ये 70 बेड होते अशी माहिती हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी दिली। आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही। या वर्षभरात कोरोनाच्या वॉर्डमध्ये लागलेली ही दुसरी आग आहे। एप्रिलमध्ये बगदादमध्ये इमान अल खातीब हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत तब्बल 82 जणांचा बळी गेला होता। आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बोलिव्हियामध्ये झालेल्या अपघातात 31 जणांचा मृत्यू झालाय। एक प्रवासी बस इथल्या डोंगराळ प्रदेशात कोसळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या अपघातात बसचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यामुळे त्यातील प्रवाशांची ओळख पटणंही अवघड झालंय। बचावकार्य सुरू आहे पण मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। बोलिव्हियाच्या ग्रामीण भागात रस्ते अपघात नेहमीची बाब आहे। दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सोमवारी रात्री देशाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये वचन दिलं आहे की पोलीस आणि सैन्य दल सुव्यवस्था पूर्ववत करेल आणि त्यांनी सर्व दक्षिण आफ्रिकेला शांततेसाठी एकत्र काम करण्याचं आवाहन केलंय। दंगलीचं मूळ कारण हे दक्षिण आफ्रिकेचं दारिद्र्य आणि बेरोजगारी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। अभिनेते दिग्दर्शक शॉन पेन यांची मुलगी जेनिफरसह कान फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली। त्यांची मुलगी दिलनं फ्लॅट डेड सिनेमात भूमिका साकारली आहे। शॉन पेन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं तर जेनिफर वोगेल असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे। वडिलांसोबतचे ताणलेले संबंध असं सिनेमाचं कथानक आहे। आणि या सगळ्या जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाची आठवण मास्क घाला, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।